नमस्कार शेतकरी बंधूंनो, आजची यशोगाथा ही सातारा जिल्ह्यातील कोरेगाव तालुका सोळशी गावात राहणारे शेतकरी जालिंदर सोळसकर यांचे आहे। सोळसकर यांनी 2 एकर शिमला मिरची लागवडीतून तब्बल 75 लाख रुपये कमवलेत। तर जाणून घेऊया याविषयीची अधिक माहिती। शिमला मिरची लागवडीविषयी बोलताना सोळसकर सांगतात की सोळशी हे तसं दुष्काळी गाव आहे। या गावामध्ये नेहमीच पाण्याची कमतरता जाणवते आणि अशी परिस्थिती असतानाही या भागामध्ये त्यांनी शिमला मिरचीचं दर्जेदार उत्पन्न घेतले। पाण्याची कमतरता असल्यामुळे सध्या ड्रिपच्या माध्यमातून शिमला मिरचीला पाणी दिले जाते। सध्या शिमला मिरचीचे 13 तोडे झाले असून यामधून आतापर्यंत 150 टन माल निघालाय। सध्या शिमला मिरचीचे तोडे चालू असून सुद्धा यामध्ये कळी आणि सेटिंग यांचं प्रमाण चांगलं आहे। त्यामुळे अजून प्लॉट 3 महिने चालेल व यामधून अजून 70 ते 75 टन मिरची निघेल असं ते सांगतात। शिमला लागवडीमध्ये खताचं, पाण्याचं, औषधाचं मॅनेजमेंट व्यवस्थित असेल तर यामधून प्रत्येक शेतकरी भरघोस उत्पन्न घेऊ शकतो। सध्या यांच्याबरोबर त्यांच्या भागातील इतर शेतकरीही यांच्या सल्ल्यानुसार शेती करत आहेत। शिमला मिरचीप्रमाणे सगळे एकत्र येऊन इतर पिकं लावायचे नियोजन करतात आणि व्यवस्थित पिकाचा तसेच पिकाच्या दराचा अभ्यास करून शेती करतात। त्यामुळे बाकीच्या पिकांमध्येही यांना भरघोस उत्पन्न मिळते। त्यामुळे पाण्याची जरी कमतरता असली तरी योग्य नियोजन, पाणी व्यवस्थापन, औषध फवारणी तसेच शेती सातत्य ठेवून काम केल्यामुळे दुष्काळी भागातही मोठ्या प्रमाणात आपण उत्पन्न घेऊ शकतो, हे सोळसकर यांनी दाखवून दिले। दुष्काळी भागामध्ये पाण्याची कमतरता असतानाही अशा पद्धतीने शिमला मिरचीचं उत्पन्न घेतल्यामुळे संपूर्ण सोळशी गावामध्ये यांच्याकडे एक आदर्श शेतकरी म्हणून बघितले जाते। अशा दुष्काळी भागामध्ये नाविन्यपूर्ण कामगिरी करणाऱ्या जालिंदर सोळसकर यांना कृषी मंत्र्याचा सलाम। तर शेतकरी बंधूंनो, ही यशोगाथा कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आत्ताच कृषी मंत्र्याच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा। त्याचबरोबर आमच्या फेसबुक आणि इंस्टाग्राम पेजलाही फॉलो करा।